पायलट परंजित यांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। प्रदीप, सध्याचे काय अपडेट्स आहेत? पोलिसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की याचा तपास जो आहे तो अधिक केला जाईल। दिल्लीवरून सुद्धा एक टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल होणार आहे। त्या टीमकडून याच्यामध्ये काय अडचण होते हे जाणून घेतलं जाईल। मात्र आपण पाहतोय की कंपनीचे अधिकारी असतील, हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर होतं की जे ऑक्सफर्ड या हेलिपॅडवरून निघालेलं होतं। मात्र काही मिनिटांमध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते या परिसरामध्ये पोहोचलं। सध्या हेरिटेज एव्हिएशन त्याचबरोबर या कंपनीचे काही कर्मचारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। मात्र पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास जो आहे तो केला जातोय। घटनेची कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्ड या हेलिपॅडवरून निघालेलं होतं की ते काल हेलिकॉप्टर पुण्यातल्या ऑक्सफर्ड हेलिपॅडवरती मुक्कामासाठी आलेलं होतं आणि सकाळी 7:30 दरम्यान ज्यावेळेस हेलिकॉप्टर या ठिकाणी निघालं त्यावेळेस त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुकं होतं आणि या धुक्यामुळे तांत्रिक बिघाड जो आहे तो हेलिकॉप्टरमध्ये झाला अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते। मात्र आपण पाहतोय की पोलीस हेलिकॉप्टरनी टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या 3 मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि 3 जणांचा आणि त्यांचे शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये नेण्यात आलेले आहेत।